नमस्कार, मी अनघा दोडपकर. अश्वत्थामा भाग 30. अश्वत्थामा कुरुक्षेत्राबाहेर आल्यावर त्याला दयाळू सरदारजींची आठवण झाली. सरदारजीनं त्याचं योग्य आदरातिथ्य करून त्याचा परिचय विचारल्यावर अश्वत्थामा म्हणाला, याचं उत्तर 18 दिवसांनी किंवा कदाचित आधी पण देईल. नंतर तो गौरीशंकराच्या मंदिरात गौरीशंकराची पूजा झाल्यावर ज्योतिसारातील केळीच्या झाडाखाली बसला आणि पुन्हा गतस्मृतिपटलावर गेला. 18 दिवस भयंकर विनाशकारी संहारक घनघोर युद्ध होऊन दोन्हीकडील सैन्य मारले गेलेत. मोठमोठे रथी महारथी भीष्म, द्रोण, कर्णादी अधर्मानं मारल्या गेल्या आहेत. उरलेत फक्त 5 पांडव, अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्मा. महायुद्ध पांडवांनी जिंकलं. एकेकाळी जो 11 औक्षिणी 40,34,12,700 सेनेचा स्वामी होता, तो दुर्योधन एखाद्या भिकाऱ्यासारखा गदा घेऊन तोंड लपवत हृदयशोक, दुःख, मानहानी, अति आत्मविश्वासानं विदीर्ण होऊन 3 सरोवरापैकी एका सरोवरात जाऊन लपून बसला. युद्धाचा 18वा दिवस संपला. फक्त रात्र बाकी होती. नियतीच्या मते अजून भयानक महायुद्धाचा शेवट व्हायचा होता. त्या रात्री भयानक कृत्य घडणार होतं. कसं, केव्हा, कुठे हे मात्र तिनं आधीच ठरवलं होतं. लपलेल्या जागेत दुर्योधनाला शोधून भीम दुर्योधनाचं गदायुद्ध होऊन भीमानं गदेनं दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार करून चुराडा केला. विकल अवस्थेत पडलेल्या दुर्योधनाला भेटण्यास अश्वत्थामा आला असता. तशा भयंकर स्थितीतही सुडाच्या भावनेनं अश्वत्थाम्याचा अभिषेक करून 5व्या सेनापतीची नियुक्ती त्यानं केली देखील. अश्वत्थाम्यातील चांगुलपणा जाऊन पशुत्व पूर्ण जागं झालं आणि त्याच्यातील माणूस कायमचा मेला. फक्त भावना उरली, प्रतिशोध. प्रतिशोध. आपल्या शिबिरात ध्यानस्थ कृष्ण योग विद्येद्वारे रुद्राशी बोलत होता. नवीन नाशाची त्याला चाहूल लागली होती, पण विनाश टाळू शकत नव्हता, कारण रुद्राची तशीच इच्छा होती. त्यासाठीच तर रुद्रपुत्र अश्वत्थाम्याचा जन्म झाला होता. रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला. कृतवर्मा व कृपाचार्य शिथिलतेने, ग्लानीने अनाथासारखे जमिनीवर झोपले होते. कौरवांचा शेवटचा सेनापती मात्र सताड डोळे उघडे ठेवून जागा होता. एवढ्यात एका विशालकाय घुबडानं विश्राम करत असलेल्या फांदीवर आक्रमण करून निर्धास्त झोपलेल्या कावळ्यांना मारून टाकलं. शत्रूंचा संहार करणारं ते घुबड कावळ्यांचा वध करून सूड उगवल्यानं आनंदित होऊन उडून गेला. घुबडाचा पराक्रम पाहून अश्वत्थामाला जणू गुरुमंत्रच मिळाला. एकट्या सेनापतीनं कसं लढावं याचा घुबडानं आदर्शच घालून दिला. या घुबडाच्या युद्धनीतीनंच लढावं लागेल. आता हे युद्ध कपटानं, अधर्मानंच करावं लागेल. नाहीतरी पांडवांनी कोणता धर्म पाळला? प्रत्यक्ष भगवान म्हणणाऱ्या कृष्णानेही कपटनीतीचाच अवलंब केला ना. झोपलेल्या कृपाचार्य आणि कृतवर्माला उठवून घुबड नीतीचा बेत सांगितल्यावर त्यांना प्रचंड धक्का बसला. कृपाचार्यांना स्वतःची व अश्वत्थाम्याची शरम वाटायला लागली. लहानपणापासून भाबडा, निरागस, संस्कारक्षम द्रोणपुत्र आपला वेदसंपन्न भाचा विकृतीचं शेवटचं पशुच चांडाळाचं टोक गाठतोय, याचे त्यांना असीम दुःख झालं. धन्यवाद.